शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली फाशी नाही तर चौरंगा झाला पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्राला हादरेल अशी घृणास्पद गोष्ट मालेगाव या ठिकाणी घडलेली आहे. 3.5 वर्षाच्या चिमुकलीवरती जो काही अत्याचार झाला आहे त्या संदर्भात छत्रपती संभाजीनगर मध्ये आज मोर्चा काढण्यात आलेला आहे. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील आहेत. हा जो मोर्चा काढलाय तर आरोपीला शिक्षा होईल असं वाटतं तुम्हाला? होणारच आहे. आणि माझं एकच म्हणणं आहे की जनतेने जे गाफील राहू नये, प्रत्येकाने जागृत राहिलं पाहिजे. जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत हे प्रकरण कुठेही शांत होऊ देणं नाही पाहिजे. आणि धगधगती आग ही हृदयात ठेवली पाहिजे जोपर्यंत शिक्षा होत नाही. आणि मी तर असं म्हणतो की अगर त्यांना बाहेर सोडलं तर लोक त्यांना मारून टाकतील. त्याला सोडणार. तुम्ही तर एका आमदाराला थेट प्रश्न केला होता की तुमचे काही फंटर असतील त्यांना सांगा त्यांना डायरेक्ट उडवायला. तर न्याय व्यवस्थेवरती तुमचा भरोसा राहिला नाही का असं म्हणायला हरकत नाही का? तसं नाही, विश्वास आहे, पण काय ते फास्ट व्हायला पाहिजे. होय, तो पूर्ण जीवन जगून घेतो, त्याचा काय मतलब येतो? तो पूर्ण त्याचं आयुष्य जगल, मग नंतर त्याला फाशीची शिक्षा फास्ट पाहिजे. फास्ट 8 ते 10 दिवसामध्ये जिकडे तिकडे व्हायला पाहिजे. तेव्हाच म्हणजे न्याय मिळेल सर्व जनतेला, असं माझं म्हणणं आहे. तुमचे पुढील पावलं काय असेल जर कधी त्याला फाशीची शिक्षा जर कधी लांबणीवरती गेली? एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुम्ही कसं बघता याकडे? त्यानंतर आपण आंदोलन करणार आहे मालेगावला 100%. पण कसं आहे, थोडं काय असतं, त्यांनी एक वेळ आहे 2-3 महिने या गोष्टीला बघावं लागेल आणखी, की जोपर्यंत काय होतं त्यानंतर आपण 100%. आणि सर्व समाज, सर्व प्रत्येक समाजातील घटक या गोष्टीचा निषेध करतोय आणि सर्व एकत्र झाले याचा फार आनंद आहे. आणि सर्व जोपर्यंत एक असतील तोपर्यंत न्याय 100% मिळेल. न्याय मिळेल का त्या चिमुकलीला? उद्देश एकच आहे, सगळ्या समाजाच्या वतीने काढण्यात आलेला हा मोर्चा उद्देश एकच असणार की आरोपीला लवकरात लवकर कठोर अशी म्हणजे फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही स्त्रीवर अत्याचार होत नव्हता, तर सरकारने त्या गोष्टीची दक्षता घेतली पाहिजे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतोय. म्हणून सरकारने तात्काळ त्या आरोपीला असा मोठा कायदा काढून 30 दिवसाच्या आतमध्ये इथून पुढे कुठल्याही मुलीवरती अत्याचार होता कामा नये. झाला तर त्याला 30 दिवसाच्या आतमध्ये फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि यज्ञ बाळालाही लवकरात लवकर त्या आरोपीला फाशीची शिक्षा देऊन न्याय दिला पाहिजे. भारतीय न्याय व्यवस्थेवरती तुमचा विश्वास आहे का? त्या आरोपीला लवकरात लवकर फाशी होईल असं वाटतं का तुम्हाला? भारतीय न्याय व्यवस्था विश्वास राहिला नाही. मुळामध्ये भारतीय न्याय व्यवस्था कमजोर झालेली आहे. यावेळेस मला एक वाक्य म्हणावं असं वाटतं अण्णाभाऊ साठेंचं, हे फार विद्रोही वाक्य आहे. ही न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली, ही हवेली देखील प्रस्थापितांची. बरंच काही वाक्य आहे, ते वाक्य खरं ठरत आहे. न्याय जर त्या चिमुकलीला न्यायासाठी कुटुंबियांना उपोषणाला बसावं लागत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव महाराष्ट्रामध्ये नाही. त्यामुळे न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास राहिलेला नाही. आता बलात्काऱ्यांना समाजाने शिक्षा दिली पाहिजे. त्याला खेचूनच मारलं पाहिजे दगडाखाली, किंवा बलात्काराच्या कायद्यामध्ये जो बलात्कार शिक्षा जी कलम आहे त्या कलमात बदल व्हायला पाहिजे की त्याला एन्काउंटर करून मारलं पाहिजे. हे कायद्यात बदल होण्याची गरज आहे. अन्यथा ज्या धर्तीवर नेपाळमध्ये अराजकता माजली होती ती अराजकता माजायला भारतामध्ये वेळ लागणार नाही. आता एकीकडे संयम राहिला नाही, संयम सुरू चाललेला आहे समाज बांधवाचा. एकीकडे शासन करते असं बोलता की शिवशाहू फुलेंचा हा महाराष्ट्र आहे, इथे सर्वांना समान न्याय मिळेल आणि त्या चिमुकलीला नाही. ते फक्त इलेक्शन पुरतच आहे. इलेक्शन आलं की शिवशाहू फुले आंबेडकर आठवतात. इलेक्शन झालं ते सगळे शिवशाहू फुले आंबेडकर विसरले. इलेक्शन पुरतो वापर करतात राष्ट्रपुरुषांचा. इलेक्शन आलं की जातीवाद विसरतात. इलेक्शन झालं परत जातीवाद येतो. त्यामुळं आज खरी गरज ही महाराष्ट्राला आहे ती शिवशाहू फुले आंबेडकर विचाराची आहे. भारत एक संघ राहिला पाहिजे. यासाठी जात ही बाजूला जाऊन धर्मावर आपण एकत्र आलं पाहिजे असं मला वाटतं. आणि न्याय व्यवस्थेने आणि या जे कायदे आहेत त्या कायद्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. जे बलात्कारासारखे कायदे आहेत, स्त्री अत्याचार कायदे आहेत, या कायद्यात बदल होऊन अमेंडमेंट व्हायला पाहिजे. डोंगराळ येथे तुम्ही उपोषणाला बसले होता आणि त्या चिमुकलीच्या न्यायासाठी तुम्ही लढत होता, काय म्हणणार? त्या चिमुकलीला यज्ञ बाळाला तात्काळ या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. जसं यज्ञ बाळ या ठिकाणी बळी ठरलं तसे या महाराष्ट्रातील कोणती लेख इथून पुढे बळी ठरू नये त्यासाठी कायद्यामध्ये बदल व्हावा हे या ठिकाणी उपोषण करण्यार्थानं चालू होतं. आणि यज्ञ बाळाला न्याय मिळाला पाहिजे, आरोपीला फाशी झाली पाहिजे. आताच्या ठिकाणी आमचे मित्र कोटकर पाटील असतील, या ठिकाणी धर्मसिंह यांनी या ठिकाणी गायत्रीताई साध्वी असतील, यांनी जे या ठिकाणी आताच म्हणल्या की कायद्यात जर बदल झाला तरच या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे असे नराधम थांबणार आहे. कारण आता काय झालं की आपले जे कायदे आहे या कायद्यामध्ये कोपर्डीचं प्रकरण असेल, आतापर्यंत फाशी झाली नाही.
फाशी जाहीर झालेली आहे, परंतु फाशी दिली गेली नाही. तुम्ही आर्याचं प्रकरण असेल साताऱ्याचं बघा, त्याला अजून या ठिकाणी चार्जशीट देखील दाखल झाला नाही. म्हणजे ज्या अशा घटना आहेत, यामुळे या ठिकाणी कायद्यावरचा विश्वास या ठिकाणी नागरिकांचा कमी होत आहे. त्यासाठी कायद्याला बळकटीकरण येणं गरजेचं आहे, म्हणून कायद्यात बदल झाला पाहिजे. यज्ञशक्ती नावाचा कायदा होऊन 30 दिवसाच्या आत अशी जर कृत्य झालं तर त्या नराधमाला या ठिकाणी तत्काळ फाशी दिली पाहिजे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याच्या पाटलाचे हातपाय तोडले आणि त्याचा चौरंग केला, तसा या अशा आरोपींचा या ठिकाणी चौरंग केला पाहिजे. म्हणून छत्रपती शासन यज्ञशक्ती कायदा हा या ठिकाणी लागू झाला पाहिजे. तुमचं जे काय उपोषण होतं ते कितपत फायदेशीर ठरल या घटनेसंदर्भात तुम्हाला वाटतं? लोकशाही प्रमाणे या ठिकाणी आपल्याला आंदोलन उपोषण करण्याचा या ठिकाणी संविधानिक घटनात्मक अधिकार आहे आणि त्यामुळे आपण घटनेच्या आधारे या ठिकाणी उपोषणाच्या मार्गातून लढण्याचा प्रयत्न केला. आम्हाला तर वाटतं 100% यशस्वी व्हायला हवं. हा उपोषणाचा हत्यार म्हणजे राज्यकर्त्यांच्या कानापर्यंत हा लढा या ठिकाणी पोहोचला पाहिजे, जनतेचा आवाज पोहोचला पाहिजे. याच्यासाठी खऱ्या अर्थानं उपोषण असतं. त्या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब हे आले होते आणि त्यांनी सांगितलेलं येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर येथे जे अधिवेशन होणार आहे त्यामध्ये हा कायदा या ठिकाणी पारित करू. आता आपण या ठिकाणी बघूया की त्या कायद्या जे या ठिकाणी त्यांनी लेखी आश्वासन दिलेले ते कितपर्यंत पाळतात, परंतु आमचा या ठिकाणी ठाम विश्वास आहे की कायद्यात या ठिकाणी बदल निश्चित होणार. तसेच या ठिकाणी आज आपण या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी आलेले आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन, या महापुरुषांचा आदर्श घेऊन जर राज्य करत असाल तर त्यांनी या मोर्चाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं निवेदन स्वीकारण्यासाठी या ठिकाणी भेट दिली पाहिजे. कारण तुम्हाला या ठिकाणी तुमच्या राजकारणापेक्षा या ठिकाणी जर तुम्हाला समाज महत्वाचा असेल, तुम्हाला अन्याय झालेला याला न्याय मिळावा असं जर वाटत असेल तर ते निश्चितच या उपोषणाला या आंदोलनाला या ठिकाणी ते भेट देतील. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री त्या परिवाराचं सांत्वन करायला अद्यापही गेलेले नाहीये, यावर तुमचं काय म्हणणं? आतापर्यंत जेवढ्या महाराष्ट्रामध्ये अशा क्रूर घटना झाल्या त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गेले नाही. एखाद्या या ठिकाणी स्वतःच्या कार्यकर्त्याचा वाढदिवस जरी असला आणि ज्या ठिकाणी टक्केवारी भेटणार आहे त्या ठिकाणी हे कुदळ जाते, तापाचे तापे घेऊन जातात. परंतु ज्या ठिकाणी अन्याय झाला मात्र त्या ठिकाणी स्वतःला शिव छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचे या ठिकाणी वारसदार म्हणून घेणारे मात्र त्या चिमुकलींच्या कुटुंबाच्या भेटीला या ठिकाणी गेले नाही. म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो की त्यांनी खुर्च्या खाली कराव्यात, नाहीतर अशा ठिकाणी या ठिकाणी भेटी देऊन या ठिकाणी तात्काळ त्याला या ठिकाणी खऱ्या अर्थाने न्याय दिला पाहिजे. म्हणून या ठिकाणी प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये या ठिकाणी एकच आहे की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशा ठिकाणी या ठिकाणी जायला हवे होते, परंतु ते न गेल्यामुळे या ठिकाणी नाराजाची संतापाची लाट या ठिकाणी या सर्व समाजामध्ये या ठिकाणी आहे. मध्ये जे तुकडे तुकडे करतात तसाच न्याय आपल्या देशात लागू करावा, जेणेकरून महिलांच्या सुरक्षिततेची पुढची हमी केली जाणार आहे. आणि महिला ही काळाची गरज आहे, मुली ही काळाची गरज आहे. जर मुली सगळ्या संपल्या तर तुम्ही काय करणार? त्यासाठी जिजामाताचं थोडस तुम्ही हे घ्या की त्या जिजामाताच्या काळामध्ये महिलेला इतकं संरक्षण होतं, ती डायरेक्ट जिजामाता सांगायची की याचं काय करू नका, याला डायरेक्ट याची मुंडी उडवा. तसंच त्याच प्रकारे या हत्याऱ्यासोबत झालं पाहिजे. आणि यज्ञा या 3.5 वर्षाच्या मुलीने काय गुन्हा केला होता पण तिला हे असं भोगण्यात आलं का? लाजिरवाणी गोष्ट आहे ही. स्वतःचं रक्षण करण्यासाठी काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे. एक तर शस्त्र किंवा काही असं तिखट वगैरे डोळ्यात टाकण्यासारखं असं काहीतरी करायला पाहिजे. आणि तिला न्याय मिळायलाच पाहिजे. डायरेक्ट एन्काउंटर केलं तरी चालेल पण ते फाशी वगैरे नाही, डायरेक्ट एन्काउंटर असा कायदा करायला पाहिजे. शिक्षणाचा अधिकार फक्त आईला आहे, त्या आईने चिमुकली गमावलेली आहे म्हणून तिला नाही का ती स्वतः मारलं पाहिजे त्या आईने, त्या अधिकार दिले पाहिजे. त्या नराधमाला फाशी झालीच पाहिजे. विशेष म्हणजे हे प्रकरण फक्त त्यांच्या पुरतं नसून आपले जे काही इतर धर्माचे आहे त्यांच्यासाठी पण हे महत्वाचं आहे. तसंच ही जी बातमी आहे ती फक्त छत्रपती संभाजीनगर किंवा महाराष्ट्रापुरती किंवा मालेगावापुरती न राहता याची दखल माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी यांनी स्वतः घेतली पाहिजे. आणि हे जे प्रकरण झालेलं आहे त्याचा लवकरात लवकर मोक्ष लावला. नाव चेंज करून काहीच केलेलं नाहीये. जर तुम्हाला खरंच नाव चेंज केल्याचं काही जाणीव जर असेल तर तुम्ही ते नियम लावा छत्रपती शिवाजी महाराजांचे. दुसरी गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट, तुम्ही हे जे डावलताय ना गोष्टी, आपण जे म्हणतो ना की जो सहन करतोय तो पण गुन्हेगार आहे, तर या प्रकरणामध्ये तुम्ही जे पण प्रोटेक्ट करू लागले त्या व्यक्तीला तुम्ही पण गुन्हेगार आहात, तुम्ही पण रेपिस्ट आहात.
माझं क्लिअर कट म्हणणं आहे, तुम्ही जे पण डिसिजन आहे फास्ट घ्या, क्योंकि जेवढ्या पण मुली आहे, ते अनसेफ फील करू लागले सगळ्या मुली. आणि तुम्हाला जे पण करायचे, तुम्हाला हंबल रिक्वेस्ट आहे, तुम्ही तात्काळ निर्णय घ्या. सौदी अरबचा नियम प्रत्येक जण बोलताय. आता हे प्रकरण तुम्हाला असं वाटतंय की खूप दिवस झाले, नरम होऊन जाईल, शांत होऊन जाईल. तुम्ही बिझी आहे, तुम्ही एका दिवसात नोटा चेंज करू शकता, एका दिवसात तुम्ही गव्हर्नमेंट पण चेंज करू शकता. मग तुम्ही डिसिजन काय नाही घेऊ शकत? त्याला तुम्ही खाऊ घालायचं का जेलमध्ये? फक्त टॅक्स आमचा जातोय, टॅक्स आम्ही पे करतोय. किती दिवस तुम्ही ताज हॉटेलमध्ये जो हरामी होता, कोण होता तो ताज हॉटेल? कसाब होता. कसाबमध्ये जेलमध्ये तुम्ही त्याला खाऊ घातली बिर्याणी. काय गरज होती इतके दिवस त्याला खाऊ घालायची? त्याला क्विक डिसिजन घ्या ना तुम्ही. एवढा चौकशी करायची गरज नाही. चौकशी तुमच्याकडून होत नाही, आमच्या हवाली करा. एका दिवसात आम्ही चौकशी करतो कोणत्या पण व्यक्तीची. जर क्लिअर आहे त्यांनी रेप केलेला आहे, सगळे लोक बोलताय, तो पण एक्सेप्ट करतोय, मग तुम्हाला प्रॉब्लेम काय? डिसिजन घ्यायला प्रॉब्लेम काय? तुम्ही नोटा चेंज केला एका दिवसात, आम्ही एक्सेप्ट केलं. तुम्ही नाव चेंज केलं, आम्ही एक्सेप्ट केलं. पण नाव चेंज करून, नोटा चेंज करून काही होणार नाही साहेब. जर आमच्या मुलीबाळी सेफ नाहीये तर आम्ही तुम्हाला वोट काय करू? आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना का मारायचो त्यावेळेस लोक का मारायचे? आपले पूर्वज ते तेवढे डिसिजन घ्यायचे, ते तेवढे एबल होते. तुम्ही जर एबल आहात, तुम्ही बीजेपी, काँग्रेस, मी कोणत्या पक्षाचं नाही, मी कोणत्या नेत्याला मानत बी नाही. क्लिअर कट सांगतो सोशल मीडियावर, मी एका पण नेत्याला मानत नाही. मला काही घेणं नाही. मी केव्हा मानल तेव्हा ते डिसिजन घेतील, एका माझ्या राजासारखे जेव्हा डिसिजन घेतील तेव्हा मी मानल की मी इंडियामध्ये आहे. मला इंडियामध्ये राहायची लाज वाटते. खरं सांगतो ताई, मी का लाज वाटते इंडियामध्ये राहायची? सगळ्या महिलांचा तुम्ही इंडिया तेवढा बनवा. जर तुमच्याकडून होत नाही ना साहेब, तुम्ही जर तुमच्याकडून होत नाही, हंबल रिक्वेस्ट आहे, आमच्या हवाली करा. सगळ्या बहिणी, सगळ्या ताई, आम्ही न्याय देतो. आम्ही त्याला कसं पनिशमेंट द्यायची ना, मी अशी पनिशमेंट दिली त्याला की तो पुढचा जन्म घ्यायचा सांगेल, मला जन्म नको म्हणून, अशी पनिशमेंट दिली. नाही, लोक जे म्हणताय ना फाशी, मला नकोय फाशी. मी अपोजिट आहे फाशी नकोय. त्याचे असे तुकडे करा की त्याला नाही, जे बघणारा माणूस आहे स्वतःच्या बायकोला पण हात लावायला घाबरायला पाहिजे माणूस. जर तुमच्यात खरंच दम असेल, गव्हर्नमेंट मध्ये मी सगळ्यांना चॅलेंज करतो, गव्हर्नमेंट मध्ये जर दम असेल, तुम्ही जर बांगड्या भरलेल्या असेल तर तुम्ही डिले करशाल. जर खरे मर्द असाल ना तर क्विक डिसिजन द्या, मगच मी मानले सरकारला पण आणि आपल्या देशाला पण. नंतर वोटिंग करा. वोटिंग करणार नाहीये बोलताय तुम्ही, मात्र तुम्ही जर कधी योग्य सरकारच निवडलं नाही तर याचं निवारण कोण करणार? सरकार जरी योग्य निवडतो नाही, सरकार आपण नेहमीच योग्य निवडतो, पण सरकार नंतर बदलले जाते, त्यांचे विचार बदलले जातात. त्याला पब्लिक काहीच करू शकत नाही. कसे देत नाही, सगळे शिकले नाही सरकार द्यायला. मात्र जी भारतीय न्याय व्यवस्था आहे आपली, जी धीम्या पद्धतीने चालते, तर त्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी वेळ लागतोय. यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, लागला नाही पाहिजे. सगळे नियम नवीन झालेले आहेत, तर हा नियम तुम्ही का नाही करू शकत? महिलांना अनेक सुविधा तुम्ही दिल्या, पण त्या सुविधा मी म्हणते सगळ्या बंद करा. फक्त एक सुविधा अशी द्या की तिचं चरित्र, तिचं जीवन हे सगळं सुरक्षित राहायलाच पाहिजे. तर या सगळ्या तुमच्या ज्या लागू केलेल्या आहेत योजना त्या लागू पडतील. नाहीतर मुलगीच राहिली नाही तर योजना कोण करणार आहे? काय उपयोग आहे? आम्हाला पहिले सगळ्या योजना बंद करा आणि ही योजना एकच चालू करा की ती फाशी झालीच पाहिजे. फाशीशिवाय दुसरा पर्याय नाहीये. आज सगळ्यात जर महत्वाचं झालं असेल तर कोर्टामध्ये फक्त तारखेवर तारखाच मिळतात. कुठला तरी एक विरोधी एक वकील असतो, त्या प्रत्येक गोष्टीला फक्त टाळाटाळ करतोय, वेळेचा अभाव घेतोय. कुठला तरी एक थर्ड पर्सन एखादा येऊन त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होतोय, त्यामध्ये कुठला तरी राजकीय हस्तक्षेप होतोय, कुठला तरी पोलिसांवर दडपण येते. पोलीस सुद्धा पुरुषांमधले आहेत, महिलांमधले आहेत, त्यांना सुद्धा त्यांच्या परिवाराला चालवायचं म्हणजे मुला-मुलींना घरी सोडून प्रत्येक गोष्टीला त्यांना सामना करावा लागतोय. त्यांची सुद्धा मुलं बाळ सुरक्षित नाहीत. त्यांना प्रत्येक गोष्टीला जर उत्तर द्यायचं असेल तर ते कायद्याच्या बंधनात असल्यामुळे ते कुठल्याही गोष्टी प्रकट करू शकत नाहीत, कारण शासनामध्ये त्यांचे हात बांधून घेतलेले आहेत. त्या प्रत्येक गोष्टीला कुठेतरी बदल होण्यासाठी फक्त न्याय व्यवस्था सर्वात फास्ट आणि चांगली व्हायला पाहिजे. फक्त महिला न्यायाधीशाकडून किंवा पुरुष न्यायाधीशाकडून होणं न समजता हे सामाजिक बांधिलकी
होईल की म्हणून हे प्रत्येक न्यायदेवतेने, प्रत्येक कोर्टाच्या वकिलांनी, जजेसनी याचं नियोजन करायला पाहिजे आणि ह्या लवकरात लवकर तारखा व्हायला पाहिजे. हेच फार महत्वाचा विषय आहे. काही नाही बोलण्यासारखं प्रकरण आहे, हे नाही घडलं पाहिजे. याच्यासाठी म्हणजे असं मुलींना जस्टिस भेटायला पाहिजे. ज्यांच्यासोबत पण असं झालंय, ही एक यज्ञाची गोष्ट नाही, रोज असे 10 यज्ञ पेपर मध्ये येतात आणि हे थांबलं पाहिजे. आम्ही गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट करतो, जर तुम्ही नाही करू शकत तर त्या गुन्हेगाराला आमच्या हवाले द्या, आम्ही करू. आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही जर तुमच्याकडनं काही होत नसेल तर ते आमच्या हातात सोपून द्या. आम्ही त्याला जे काय करायचं ते आम्ही करू शकतो. जसं त्या यज्ञेला त्यांनी दगड फेकून मारलं होतं, दगडच्या तोंडावर मारला होता, तसं आम्ही त्याला त्याचे तुकडे तुकडे करून मारू. म्हणजे समाजामध्ये जर दुसरं कोणाची हिंमत नाही होणार अशा गोष्टी वापस करायची. कारण की एकाला जर फाशी झाली तर बाकीच्यांची हिंमत नाही होणार. त्यांना पण समजेल की हा आता फाशी होती. आता त्यांना माहिती झालंय की नाही का बलात्कार केल्याच्या नंतर फाशी होत नाही, काहीच होत नाही. तो थोड्या दिवस जेलमध्ये ठेवतात, वापस सोडून देतात. त्यामुळे त्यांचे हात नाही का अजून जास्त झालेले आहे. त्यामुळे ज्या मुली या समाजामध्ये राहतात त्यांना अशी भीती निर्माण झालेली. आता एकटं कुठे यायचं पण असलं ना तर भीती वाटते. असं वाटतं की कोणी आपल्याला काही करल का, काय करल का. घरच्यांचे फोन असतात, तू कुठं आहे, तू हाय का साहेब, तू कुठे आहे, अजून किती वेळ आहे तुला, असे घरच्यांचे फोन येत राहतात. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की त्या निराधाराला फाशी नाही तर तुम्ही त्याला असं जिवंत असं तुकडे तुकडे करून मारलं पाहिजे. कारण की अशा खूप साऱ्या मुली आहेत ज्या अजूनही नाही का त्यांच्या मनामध्ये अजून भीती पाळताय. आणि आम्हाला सरकारकडनं काहीच नकोय. आम्हाला लाडकी बहीण योजना नको, आम्हाला कोणत्या योजना पण नको. आम्हाला फक्त एकच पाहिजे की लाडकी बहीण सुरक्षा ही मेन म्हणजे मुलीसाठी सेफ्टी पाहिजेच. आणि प्लीज गव्हर्नमेंटला आम्ही रिक्वेस्ट करतो की प्लीज मुलीच्या सेफ्टीसाठी काहीतरी करावे. स्त्री सक्षमीकरणासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? सगळ्यात पहिले जे काही कायदे आहेत महिलांबद्दलचे तर त्याच्यामध्ये बदल करावा आणि कायद्यामध्ये बदल करावा. होईन तितके महिलेच्या सुरक्षतेबद्दल जे काही कायदे असेल, भले ते शाळेत जाताना असो, कॉलेजला जाताना असो, ट्युशनला जाताना असो किंवा खाली खेळताना असो, जे काही कायदे असतील प्रत्येक याच्या संबंधीचे महिलांसंबंधीचे तर ते कडक कारवाई करावी. आणि होता येईल त्या कायद्यामध्ये जे काही प्रकरण होत असेल, झालं असेल तर त्याच्यामध्ये 4 दिवसाच्या आत त्या कायद्याचा, त्या केसेसचा छडा लावण्यात यावा, असं काहीतरी कायदा सरकारने काढावा. महिलांना एसटी महामंडळामध्ये अर्ध भाडे दिलेले आहे आणि लाडकी बहीण योजना केलेली आहे. अशा बऱ्याचशा योजना महिलांसाठी आहे. मात्र तुम्हाला असं वाटतंय का की सुरक्षता नाहीये? त्याच्यामध्ये जर सुरक्षितता असली असती तर कदाचित हे प्रकरण झालं नसतं. आणि हे प्रकरण आजचं नाहीये. याच्या आधी पण जसं तुम्ही बघताल मांजलगाव मध्ये असंच प्रकरण झालं, आज हे प्रकरण झालं. आणि हे प्रकरण म्हणजे फक्त एक रेप केस नसून किंवा अजून काही नसून हुंडाबळी म्हणा, घरगुती अत्याचार म्हणा. आणि आपण जसं म्हणतो की महिला पुढे गेल्यात, हे झालं, जेवढ्या त्या पुढे गेल्या, जेवढ्या त्या शिकायला लागल्या, तेवढ्या त्यांना त्या ठिकाणी त्यांना त्रास होतोय. आणि बऱ्याच महिला अशा ज्या की सांगू शकत नाहीत, भीतीपोटी म्हणा किंवा जीवाची भीती म्हणा, जे काही असेल. बऱ्याच ठिकाणी जसं पुण्याला काही गोष्टी झाल्या, ही गोष्टी झाल्या, तर प्रत्येक बाबतीत महिलांबद्दल जे काही कायदे आहेत तर त्याच्यामध्ये तरतूद करावी. कडक नियम प्रत्येक बाबतीत जे काही असेल त्याच्यामध्ये कडक नियम लागेल. 4 दिवसाच्या आत जे काही प्रकरण होत असेल, जे काही, तर त्यांचा शोक समक्ष 4 दिवसाच्या आत लावावा अशी मी यज्ञ आहे. त्याच्यामुळे आपण इतका मोर्चा घालतोय. जर का याच्याच जागी जर का ते कशाची शिवसेनेची जर का पोरगी असली असती तर त्यांनी त्याला इनकाउंटर केलं असतं, ते पण ह्याच जागी. जर का ह्या मुलीला न्याय नसेल मिळत तर पुढे आम्हाला काय मिळणार आहे न्याय? जर का आमच्या सोबत असं झालं तर अजून पोरींसोबत होऊ शकतं. काय शिक्षा झाली पाहिजे दीदी तुला असं वाटतंय त्या नराधमाला? या नराधमाला याच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली फाशी नाही तर चौरंगा झाला पाहिजे. सर, तुम्ही सत्ताधारी आमदार आहात आणि आज या मोर्चामध्ये सहभागी झाला आहेत. जनतेची मागणी आहे की आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि येत्या 8 तारखेला हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. तुम्ही सभागृहात हा मुद्दा मांडणार आहात का? 100% या ठिकाणी या योजित त्या ताईवर, मुलीवर जो अत्याचार झाला त्या अत्याचाराचा आम्ही सर्वात प्रथम या ठिकाणी निषेध करतो. आणि मोर्चाला आमच्या पक्षातर्फे त्यांना सपोर्ट करण्यात आलेला. कारण की शेवटी महाराष्ट्रात कुठल्या जाती धर्मालोकाची असो त्याच्यावर असा अत्याचार होत असेल तर आता सहन करायची शक्ती संपलेली आहे. यापुढे कसं कुठेही झालं तर त्याचे परिणाम सुद्धा वाईट होऊ शकतात शहरामध्ये. कारण शेवटी
जनता आता म्हणजे एकदम हातात आली, कारण की शेवटी कोणा मुली बघायला तयार नाही, मुलं बघायला तयार नाही, अशा लहान लहान मुलीवर अत्याचार व्हायला लागले. म्हणून या ठिकाणी आज या मोर्चामध्ये आम्ही सामील झालेलो आहोत. आम्ही सर्व आमचे जिल्हा प्रमुख आहे, आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी, आमच्या महिला आघाडी सर्व पदाधिकारी आहे. कारण की कुठल्याही जाती धर्माचे असतो त्यांच्यावर अन्याय होत असतात, त्यासाठी आम्ही त्यांना सपोर्ट करणार. या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख देखील आपल्या सोबत मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे. काय सांगाल? नक्कीच घडलेली घटना ही अतिशय निंदनीय आहे, माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे आणि लोक रस्त्यावर उतरलेले सगळ्यांची भावना आहे की भविष्यामध्ये अशा घटना जर टाळायच्या असतील तर अशा वर्तणूक असणाऱ्या अशा प्रवृत्तीच्या लोकांना कुठंतरी कायद्याचा धाक बसला पाहिजे आणि तो कायद्याचा धाक बसावा, आरोपीला कडक असं शासन व्हावं, यासाठी आज सकल सोनारा समाजाने जो मोर्चा काढलाय त्याला आम्ही आमच्यातर्फे पाठिंबा दिलेला आहे. विषय जातीपातीचा धर्माचा नाहीये, तर कोणत्याही जातीची कोणत्याही धर्माची मुलगी असो तिच्यावर अन्याय अत्याचार कधी खपून घेतला जाणार नाही, अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी आमची आहे. या ठिकाणी आपण पाहत असाल सत्ताधारी पक्षाने देखील या मोर्चाला आपला पाठिंबा दर्शवला आहे आणि ते देखील स्वतः या मोर्चामध्ये सहभाग त्यांनी आपला नोंदवला आहे आणि प्रचंड असा या ठिकाणी मोर्चा निघलेला आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये एकंदरीतच न्यायाची हाक येथील लोक मागताय आणि त्या चिमुकलीला न्याय मिळेल का याकडे आता सर्व जनतेचं लक्ष आहे. मी प्रशांत भालेराव, कॅमेरामॅन महेश सोबत. आपण पाहतात देवगिरी मराठी. धन्यवाद.